नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की यंदा होळी 3 मार्चला येत आहे आणि या 3 मार्चलाच खग्रास चंद्रग्रहण आहे। खूप मोठे चंद्रग्रहण आहे आणि वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असल्यामुळे या चंद्रग्रहणाच्या आणि होळीच्या दिवशी होळी नेमकी कधी पेटवावी, ग्रह काळ वेद कधीपासून पाळावे, गर्भवती महिला वृद्ध महिलांनी ग्रहण कधीपासून पाळावे, ग्रहाचा स्पर्श मोक्ष पुण्यकाळ संपूर्ण माहिती पहा आणि होळी कधी पेटवायची याचा शुभ मुहूर्त पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप जणांना शेअर करा कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे। यंदाच्या हुताशनी फाल्गुनी पौर्णिमेला लागणारा चंद्राला ग्रहण, त्यामुळे होळी प्रज्वलित करताना येणार का, धुलवड खेळता येईल का, होळी साजरी कशी करायची, त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेलं आहे, या चंद्रग्रहणाचा वेध आपल्याला कधीपासून पाळायचा आहे, कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे। गर्भवती महिलांना, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांना वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहे, कारण आपल्यासाठी त्या आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो। त्याचप्रमाणे ग्रहाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, यंदा 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमकं आपल्याला कधी करायचे आहे, तर 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे, म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटवू शकतो। तसेच आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला सायंकाळी आपण होळी पेटवू शकतो। तसेच आपल्याला पौर्णिमा सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे। आता तुमच्या मनात एकच प्रश्न येईल की 2 मार्च रोजी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे, तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी। मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत, तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देत आहे, कारण 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे। त्यामुळे धर्मसिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्येच करायचे आहे आणि चंद्रग्रहणाचा होलिका दहनाशी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे। मात्र 3 मार्चला धुलिवंदनला मात्र नक्कीच ग्रहणाचा परिणाम दिसणार आहे, तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुलवड खेळता येणार नाही, म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे। होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेदादी नियम पाळायलाच पाहिजे आहेत। तर या चंद्रग्रहणाचे वेद काय असणार आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ म्हणजे खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचे सूतक काळ सुद्धा लागू होईल। चंद्रग्रहण कधी सुरू होणार, तर 9 तास आधीच सूतक काळ सुरू होतो। ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे आहे। सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 पर्यंत असणार आहे। बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असते। सायंकाळी 4:34 या ग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल। या दिवशी सायंकाळी 5:03 हे ग्रहण मध्यावर येईल। त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल। मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे
याच दिवशी सायंकाळी 6:46 संपणार आहे. आता गर्भवती महिला, वृद्ध महिलांनी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयापासून हे नियम पाळायची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, तो सुद्धा आता मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. मात्र ज्या महिला गर्भवती नाही आहेत, ज्या महिला व पुरुष आजारी नाही आहेत, अगदीच वयोवृद्धसुद्धा नाही आहेत, त्यांच्याबरोबर लहान बालके नाहीत, अशा सर्वांनी चंद्रग्रहणाचे नियम मंगळवारी दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 किंवा त्या दिवसाच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहाच्या मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 या वेळेत पाळायचे आहे. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रह स्पर्श सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी सायंकाळी 6:46 असणार आहे. या काळामध्ये सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच यावेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. मंत्र स्तोत्र तुमची पाठ आहेत ती म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जपसुद्धा या ग्रहण काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. किंवा जी मंत्र स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तीही तुम्ही ऐकू शकता. किंवा टीव्हीवर, मोबाईलवर घरात मंत्र स्तोत्र लावून ठेवा, म्हणजे सगळ्यांच्याच ती कानी पडतील आणि आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्राचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. आणि ग्रहण काळात आपण जे शिजवलेलं अन्न आहे, ते साठवलेलं पाणी आहे, त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी वयोवृद्ध लोकांनी, लहान बालकांनी ग्रहणाचे नियम जे आहेत किंवा ग्रहणाला जो काय वेदकाळ आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळावा. म्हणजे काय, 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरीसुद्धा चालणार आहे. अशावेळी या ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसू शकता. काही नाही की मांडी घालून बसा, उठून बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो. बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळामध्ये आपली बोटं मोडायची नाहीत, चाकूने विळीने काही चिरायचं नाही, कात्रीने काही कापायचं नाही आहे, पायाची अडी घालून बसायचं नाही आहे किंवा कोणाची वेणी घालायची नाही. आपण स्वतः आपली वेणीसुद्धा घालायची नाही, केस विचारायचे नाहीत, ग्रहण बघायचं नाही आहे, झोपायचं नाही. या गोष्टी बाकीच्या करायच्या आहेत. आपण घरामध्ये चक्रा मारू शकता, फिरू शकता, रिलॅक्समध्ये बसू शकता. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं, ती गाणी आवडतात ती ऐकू शकता. जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते ऐकू शकता. किंवा देवाची गाणी तुम्हाला आवडतात तर तीही तुम्ही या काळामध्ये ऐकू शकता. किंवा तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तेही तुम्ही वाचू शकता किंवा ग्रंथही वाचू शकता. किंवा स्वामी चरित्र सारामृतही तुम्ही या काळामध्ये वाचू शकता. या ग्रहण काळामध्ये तुम्ही शक्य नसेल तर कोणताही मंत्र येत नसेल तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला जो मंत्र जपायचा आहे, आपल्या पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्र स्तोत्र म्हटली तर आपल्या बाळालासुद्धा त्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोचत असते. आता ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचे आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडं गंगाजल त्यात टाकायचं आहे आणि नंतरच त्या अंघोळीच्या पाण्याने स्नान करायचे आहे. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक थेंब गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्याच पाण्याने स्नान करायचे आहे. घर झाडून पुसून घ्यायचे आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी खायच्या प्यायच्या आहेत त्या आपण खाऊ पिऊ शकता.
तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणते नियम महत्त्वाचे आहेत की जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावे लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्य आहे. बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षपर्यंत अगदी अल्पकाळ या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्मे करता येतील. आणि ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तर या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहेत. तसेच ग्रहण काळामध्ये भोजन करणं टाळावे असे सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे. मात्र ग्रहण काळात गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होईपर्यंत अन्न शिजवणं टाळायला हवं, कारण ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो. त्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आहे. आणि हे शिजवलेलं अन्न काही असतं त्याच्यावर आपल्याला तुळशीपत्र, पान टाकून ठेवायचं आहे. जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक तुळशीचं पान ठेवलं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीची पानं टाकायची आहेत, जेणेकरून ग्रहणाचा मोक्ष होईल. म्हणजेच ग्रहण संपेल त्यानंतरच आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकतो. तर मित्रांनो, चंद्रग्रहण आणि होळी संदर्भातील संपूर्ण माहिती मिळालेली असेल, पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील, अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करा. मी त्यावरही अजून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हे चंद्रग्रहण तुम्ही व्यवस्थितरित्या मी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही पाळणार याची मला खात्री आहे. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.